नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वन विभाग भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न. तरी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नागपूर. या ठिकाणी महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय आहे. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वाघ. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शेकरू. हा महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कोणत्या वर्षी लागू झाला? योग्य उत्तर आहे 1972 मध्ये. भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? योग्य उत्तर आहे जिम कार्बेट. हे भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, चंद्रपूर. या जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी हा व्याघ्र प्रकल्प आहे. प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पती कोणता वायू वापरतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कार्बन डायऑक्साईड. प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पती कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरतात. भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश. या राज्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे. वन संरक्षण कायदा हा कोणत्या वर्षी लागू झाला होता? योग्य उत्तर आहे 1980 मध्ये वन संरक्षण कायदा हा लागू झाला होता. पर्यावरण दिन हा कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 5 जून. या दिवशी पर्यावरण दिन साजरा केला जातो. जंगलातील अन्न साखळीची सुरुवात कोणापासून होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वनस्पती यापासून अन्न साखळीची सुरुवात होते. महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राधानगरी. हे महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य आहे. भारतीय वन सर्वेक्षण चे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे देहरादून. या ठिकाणी भारतीय वन सर्वेक्षणचे मुख्यालय आहे. बिबट्या हा कोणत्या वर्गातील प्राणी आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मांसाहारी. बिबट्या हा मांसाहारी वर्गातील प्राणी आहे. महाराष्ट्रामध्ये किती राष्ट्रीय उद्याने आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 6. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 राष्ट्रीय उद्यान आहे. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, वड. हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. ग्रीन गोल्ड म्हणून कोणत्या वृक्षाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे बांबू. या वृक्षाला ग्रीन गोल्ड म्हणून ओळखले जाते.